नुकताच पार पडलेल्या आसाम विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान पवन खेडा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांच्या पत्नी रिनिकी भूया शर्मा यांच्यावर काही आरोप लावले। त्यांनी असं म्हटलं, या रिनिकी भूया शर्मा यांची विदेशांमध्ये प्रॉपर्टी आहे, त्यांच्याकडे वेगवेगळ्या देशांचे पासपोर्ट आहेत, असे आरोप त्यांनी लावले। रिनिकी भूया शर्मा आणि हिमंत विश्व शर्मा यांनी पवन खेडांवर बदनामीचा खटला टाकला आणि आता पवन खेडांची चौकशी सुरू आहे। पवन खेडांना अटक होऊ नये, पवन खेडांना बेड्या घालू नयेत अशी कैफियत अभिषेक मनु सिंघवी यांनी पवन खेडांचे वकील म्हणून कोर्टात मांडली आहे। कोर्ट काय तो निर्णय देईल, चौकशीमध्ये काय येतं, पुढे केस काय होते, कोर्ट काय निर्णय देईल, हे सगळं पुढचं आहे, ते समजेलच। पण हिमंत विश्व शर्मांनी सुद्धा गौरव गोगोईंच्या पत्नींवर आरोप टाकलेले आहेत। त्यांनी देखील असं म्हटलं, त्यांचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे, त्यांचं ISI कनेक्शन आहे। मग गौरव गोगोईंच्या पत्नी आणि गौरव गोगोईंनी हिमंत विश्व शर्मावर बदनामीचा खटला का नाही टाकला? ते का गप्प आहेत? त्यांना अशी भीती वाटते का की खटला टाकला आणि चौकशी सुरू झाली तर आणखीन नको नको ते बाहेर येईल, त्यापेक्षा आपलं गप्प राहणं शहाणपणाचं, चोरीचा मामला, हळूहळू बोंबला म्हणतात तशातलं, हा एक वेगळा फरक आहे। मुळामध्ये गौरव गोगोई हे आसाम विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभेच कशाला होते? ते तर खासदार आहेत काँग्रेसचे। त्यांचा असा भ्रम होता की काय की आसाममध्ये लोक आपल्याला निवडून येतील, आपण सत्तेवर येऊ आणि मग गौरव गोगोई हे मुख्यमंत्री होतील, अशा भ्रमात आहेत। एवढं सगळं झाल्यानंतर आसामचे लोक काँग्रेसला मतं देईल असं यांना वाटलंच कसं? असा सगळा विषय देखील समोर येतो। त्यामुळे पवन खेडांच्या बाबतीत काय होईल ते होईल, प्रश्न उभा राहतो तो गौरव गोगोईंच्या बाबतीत। हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। अनेक गोष्टी, एक गोष्ट सुरू झाली की दुसरी गोष्ट लक्षात येत नाही, म्हणून हे लक्षात आणून देण्यासाठी हा विषय समोर मांडलेला आहे।